घरातल्यांना त्याच पद्धतीने सोयाबीनची भाजी खाऊन कंटाळले असेल ना, तर त्यांना या पद्धतीने खाऊ घाला. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेलं आहे. सोयाबीनचे 2 प्रकार असतात, एक मोठं सोयाबीन आणि एक छोटं सोयाबीन. या ठिकाणी मी छोटं सोयाबीन वापरलेलं आहे. 1 वाटी सोयाबीन घेतल्यानंतर एका साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायचं आहे. सोयाबीन घातल्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आणि आपल्याला पाण्याला छान उकळी घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोयाबीन मस्त असे भिजलेले आहेत. तर त्यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. थंड पाणी घातल्यानंतर सोयाबीन आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे. त्यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. सोयाबीन पिळल्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची भाजी पाहणार आहोत. नेहमी त्याच पद्धतीने तुम्ही खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने बनवून पहा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळं सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की इथे मी सुक्या खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत. तर आपल्याला त्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला तेलावर छान हे खोबरं तळून घ्यायचं आहे. खोबरं छान भाजलं की भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर एका डिशमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा बारीक चिरला की लवकर भाजला जातो, म्हणून आपल्याला कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खोबरं आणि कांदा छान भाजला की भाजीला रंग अगदी छान येतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा मी भाजून घेतलेला आहे. कांदा भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा हळद, त्यावरती आपल्याला सोयाबीन घालायचं आहे. सोयाबीन घातल्यानंतर आपल्याला 2 मिनटं तेलावरती हे सोयाबीन परतवून घ्यायचं आहे. तुम्ही याच पद्धतीने जर सोयाबीनची भाजी बनवत असाल ना, तर मला लगेच कमेंट करून सांगा. सोयाबीन परतत असताना त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं आहे. म्हणजे सोयाबीनच्या आतपर्यंत मीठ गेलं की सोयाबीन खायला अगदी छान लागतं. मीठ घातलं की परत एकदा मी मिक्स करून घेते. सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सोयाबीनची भाजी नक्कीच खाऊ घाला. आणि कुणाला जर आवडत नसेल ना, तर तुम्ही या पद्धतीने खाऊ घातली ना, ते सुद्धा अगदी आवडीने खातील. सोयाबीन परतल्यानंतर आपलं वाटणसुद्धा थंड झालेलं आहे. तर वाटणामध्ये मी कोथिंबीर, सालीसहित लसूण, आलं घेतलेलं आहे आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आधी खोबरं घालायचं आहे. खोबरं आधी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी खोबरं आधी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, लसूण, आलं, टोमॅटो घालून वाटण छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटताना थोडंसं पाणी घातलं तरी चालणार आहे. वाटण बारीक वाटलं की भाजी अगदी एकसारखी होते. तर इथं मी मिक्सरला वाटण बारीक वाटून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि वाटणाला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. वाटण तयार झालं की इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 तमालपत्राची पानं, वाटलेलं वाटण आपल्याला तेलावरती घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे. वाटण परतायला खूप जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण खोबरं, कांदा छान भाजून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वाटणसुद्धा मी तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे. वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत. तर इथे मी एका डिशमध्ये सगळे मसाले घेतलेले आहेत. कांदा लसूण मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मसाले घातले की त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसालेसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तुम्ही जर कांदा लसूण मसाला खात नसताल ना, तुम्ही साठवणीतला मसालासुद्धा या ठिकाणी वापरू शकता. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वाटणसुद्धा मी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. वाटण परतत असतानाच ह्या भाजीचा वास आहे ना अगदी घरभर सुटला होता बरं का. एकदा या पद्धतीने करून पहा. वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
तुम्ही जर एकदा या पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवली ना, तर एका चपातीच्या ऐवजी तुम्ही 2 चपात्या नक्कीच खाल. सोयाबीन परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. एका साईडला मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. तुम्हाला भाजी किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. ही भाजी थोडीशी मला दाटसर हवी म्हणून मी पाणी कमी वापरलेलं आहे. पाणी घातलं की परत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण सोयाबीन परतताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे बेताने मीठ घालायचं आहे. थोडीशी भाजीची चव घेऊन मीठ घातलं तरी चालणार आहे. चवीनुसार मीठ घातलं की इथे मी परत एकसारखी करून घेते आणि भाजीला आपल्याला बारीक गॅसवर छान उकळी घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. बारीक गॅस करून आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजी उकळलेली आहे. मस्त आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. भातासोबत भाकरीसोबत तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता. तर एका डिशमध्ये काढून घेते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त का, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. बाय.